अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तब्बल रुपये 48.45 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या वर्षांतील प्रलंबित शिष्यवृत्ती आता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नेमका हा GR काय सांगतो, कोणाला फायदा होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. तर GR मध्ये नेमकं काय आहे, तर हा GR उच्च व्यावसायिक आणि इयत्ता 12वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी वितरित करण्याबाबत आहे. या योजनेचा लाभ मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी आणि ज्यू समाजातील पात्र विद्यार्थ्यांना मिळतो. तर किती निधी मंजूर झाला, तर या शासन निर्णयाद्वारे रुपये 48,45,85,200 म्हणजे 48.45 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर निधी कोणत्या विभागांना, तर या निधीचे वाटप तंत्र शिक्षण संचालनालय रुपये 43,78,80,77. नंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद रुपये 8,19,581. नंतर उच्च शिक्षण संचालनालय रुपये 9,67,995 आणि वैद्यकीय शिक्षण व आयुष विभाग रुपये 4,49,17,547 असा एकूण निधी रुपये 48,45,85,200. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर या GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की हा निधी 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांतील पात्र पण अद्याप शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीच्या रकमेचे वितरण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे, तर हा GR निधी मंजूर करण्याचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात लगेच पैसे जमा होतील असे यात नमूद नाही. संबंधित विभागांकडून पडताळणी आणि वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल. तर कोणाला फायदा होणार, तर जर तुम्ही अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थी असाल, 12वी नंतरच्या किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असाल आणि तुमची शिष्यवृत्ती 2023-24, 2024-25 किंवा 2025-26 या वर्षांची प्रलंबित असेल, तर हा GR तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर एकूणच राज्य शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती वाटपासाठी 48.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.